गुड मॉर्निंग, मी सोनाली. तर कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आज मी बनवते दाल मखनी, काळ्या उडदाच्या डाळीची आणि चण्याची भाजी. त्याच्यासाठी पटकन अशी चणे धुवून घेतले, डाळ धुवून घेतली. दोन्ही साईडला 2 कुकर लावून मी लगेच चपात्यांची तयारी केली. इथं ना डेलीच्या ताईंना चपात्या नसतात, कधीतरी सांगतात, आणि शाळा चालू झाली ना तर मुलीच्या 2-3 चपात्या डेलीच्या असतात. तर पटकन अशा तुपातल्या चपात्या बनवायच्या होत्या. मी पटकन अशा पद्धतीत करून घेतल्या. तुम्ही बघू शकता 7-8 बनवायच्या होत्या. आता मी ना चण्याच्या भाजीची फोडणी तयार करते. इथं ना तेल गरम झालं होतं, त्याच्यात ना मी लांब लांब असा कांदा घातला होता. मोठा असे 2 कांदे कट केलेले ताईंनं. तोपर्यंत लगेच मी इथं दाल मखनीची तयारी केली दुसऱ्या गॅसवर. याच्यात ना मी कढईमध्ये मी बटर घातलं. बटर थोडं भरपूर घाला, कारण ही दाल मखनी आहे ना, म्हणून थोडंसं तुपही घातलं, कारण बटर जळेल ना म्हणून. लगेच मी जिरं घातलं. जिरं मस्त असं तडतडून झाल्यावर मी त्याच्यात बारीक असा चॉप कांदा घातला. एकच कांदा घातलेला ताईनं मोठ्या साईजचा एकदम. मस्त कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. ह्याच्यामध्ये ना मी आलं, लसूण, टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली तीही घालून दिली. लगेच मी मसाले घातले. हळद, लाल तिखट, आणि तुमच्याकडे धण्याची पावडर असली ना तीही घाला. ह्यांच्याकडं नाही, हे लोक खात नाही म्हणून ठेवतही नाही. मस्त असा मसाला परतून घ्यायचा. इथे आपले कांदे लाल झाले होते चण्याच्या भाजीचे. लगेच मी ह्याच्यात टोमॅटो घालून दिला. मी ताईंनो मसालेही लगेच घातले. मिरची पावडर, हळद आणि मीठ घातलं होतं. ह्याला ना टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ह्याला ना परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी त्याच्यावर झाकण ठेवसर. इथं बघा मसाल्यात आपला तेल सुटलं आहे दाल मखनीच्या. लगेच मी ह्याच्यातनं डाळ घालून घेतली आणि कुकर धुवून ताईंनं पाणी घातलं. ह्याच्यात पाण्याचा वापर काही जास्त करायचा नाही, कारण ही घट्टच बरी वाटते. मग लगेच मी ह्याच्यातनं थोडासा नावाला गरम मसाला घातला आणि मीठ घातलं. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीत दाल मखनी बनवत असते. मी गरम मसाला घालून ह्याच्यावर ना 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलं. तोपर्यंत इकडे आपलं टोमॅटो सॉफ्ट झाले होते चण्याच्या भाजीचे. बघा मस्त असं परतून झालं होतं. लगेच मी चणे घातले होते. आता ह्याच्यात ना मी मीठ नाही घातलं, कारण अगोदरच मीठ घातलेलं. आता हे सुके होईपर्यंत ही भाजी होत राहणार. इकडे बघा मस्त अशी आपली दाल मखनी रेडी झाली होती. याच्यावर घातली होती कोथिंबीर. तुम्हाला हवं असेल तर बटर घाला, क्रीम घाला. तर इथं भाजीही चण्याची रेडी झाली होती. ह्याच्यातही मी कोथिंबीर घातली होती. तर ताईंनो आज मला ना एवढेच कामं होते. आज मला बाकीच्या कामांवर ना सुट्टी आहे. सगळे फिरायला गेले. ही पण दीदी फिरायला जाणार आहे. सॅटर्डेपासून इथं पण सुट्टी आहे. तर आता काय माहीत बाकीचे कधी येतील. तर असं बरं वाटलं, बाकीच्या कामांवर सुट्ट्या आहेत. मला पण आराम भेटला 2-4 दिवस. तरीही पण इथं मला लवकरच यावं लागतं. असं झोपायला भेटत नाही जास्त वेळ. पण बरं आहे लवकर करून लवकर घरी जाऊन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.